Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. चांगली गोष्ट आहे. ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत. मी मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांना असणारा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का? तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का? याचं उत्तर अजून आलं नाही. JP नड्डाच्या ह्याच्यावरनं सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता RSS नको आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. म्हणाले की पाकिस्तानचा मुद्दा काढला जातोय, 10 वर्षामध्ये काय विकास केला हे सांगता येत नाहीये. बिर्याणी आठवते त्यांना नवाज शरीफ. मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही आहे, कारण त्यांना मुसलमानांनी असणारा एक प्रश्न विचारला होता आणि तो म्हणजे की लोकसभा संपल्यानंतर तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करणार की न करणार हा मुस्लिम इंटेलेक्च्युअलनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर न देता ते मोदींवरती टीका करतात आहेत. तर हा फक्त असणारा दिखावा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. नकली असलीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची नकली आहे असं परसेप्शन एक क्रिएट केलं जात आहे भाजपकडनं. राष्ट्रवादीचाही अगदी तसाच मुद्दा आहे. एक उद्या कोणीही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे, राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. एक दृष्टीने असणारा नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी आणि BJP यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे. मोदींचं वक्तव्य की मी गरज पडली तर उद्धवना सर्वतोपरीने मदत करीन आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेला असणारा मजबूर करणं की प्रचाराला येणं, या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये दोन्ही भावांमध्ये आपल्याकडे अधिक लॉयल्टी कोणाची, भारतीय जनता पक्ष आणि मोदींकडे, याची चुरस लावलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत आणि एकंदरीत तसं दिसते अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोगानं नव्यानं मतदार जी संख्या आहे तिची आकडेवारी जाहीर केली आहे आणि देशामध्ये जवळपास पूर्वीच्या आणि आत्ताच्या मतदार यादीमध्ये 1 कोटी मतदारांचा फरक आहे. नाही, मी अजून त्याच्याकडे बघितलं नाही, त्याच्यामुळे बोलू शकत नाही. थँक्यू. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.